हा भारतातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी हा महत्त्वाचा महिना आहे किंवा एक अद्भुत महिना आहे, कारण या महिन्यामध्ये जगाचा नाथ जगन्नाथ यांची रथयात्रा आणि जगाची माऊली विठू माऊली यांचा वारकरी सोहळा हा याच महिन्यात असतो। त्यामुळे प्रत्येक वारकरी भक्तासाठी आणि जगन्नाथांच्या भक्तांसाठी हा सोहळा आणि हा महिना एक अद्भुत महिना हा मानला जातो किंवा भक्तिमय महिना हा मानला जातो। परंतु जगन्नाथ जगाचे नाथ जगन्नाथ आणि विठू माऊली यांचा सोहळा आहे तो याच महिन्यात का घेतला जातो किंवा ह्या दोन्ही अवतार नेमके कोण आहेत, यांचे अवतार अगोदर काय होते, विठ्ठल पंढरपूरला गेल्यावर विठू माऊली झाले, तर जगन्नाथ पुरीला गेल्यावरती जगन्नाथ झाले, परंतु याआधी त्यांचा अवतार नेमका काय होता हे सर्वच काही माहिती पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओमधून। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। रामकृष्ण हरी मंडळी, मी पूनम आणि तुम्ही पाहताय माहिती मोलाची। जर जगाचा नाथ जगन्नाथ यांचे इतिहास नेमका काय आहे तो पाहूयात आणि त्यानंतर विठू माऊली यांचा इतिहास नेमका काय आहे तो पाहूयात। त्यानंतर तुम्हाला समजेल की या महिन्यामध्ये या दोन्हीही जगाच्या नाथांची किंवा जगांच्या माऊलींची यात्रा ही याच महिन्यामध्ये का घेतली जाते। आषाढी महिना हा प्रत्येक भक्तांसाठी हा अद्भुत महिना आहे। आता जगाचा नाथ जगन्नाथ यांचा पहिला अवतार आहे तो म्हणजे श्रीकृष्ण, म्हणजेच जे जगन्नाथ आहे ते श्रीकृष्णच आहेत। जेव्हा द्वारका वाहून गेली तेव्हा श्रीकृष्ण यांचं शरीर पूर्णपणे पाण्यात नष्ट झालं आणि त्या पाण्यामध्ये मात्र त्यांचं जे हृदय आहे ते हृदय वाहत वाहत आलं आणि पुरी, ओडिसामधील पुरी गाव आहे, येथे समुद्र काठाला येऊन थांबलं आणि त्याच दिवशी पुरीच्या राजाच्या स्वप्नामध्ये श्रीकृष्ण गेले आणि त्यांनी सांगितलं की माझं द्वारका होऊन गेल्यामुळे माझं शरीर जरी या जगामधून नष्ट झालं असेल तरी माझं जो हृदय आहे ते हृदय अजूनही जिवंत आहे आणि ते हृदय समुद्राच्या काठाला तुझ्या गावामध्ये आलेलं आहे असं त्यांनी सांगितलं। आणि तो राजा सुद्धा, पुरीचा राजा सुद्धा अत्यंत धार्मिक होता। त्याने सकाळी लगेचच जाऊन ते हृदय आणलं आणि एका मंदिरात बसवायचं ठरवलं। परंतु आता मंदिरात फक्त हृदय कसं बसवायचं, त्यासाठी मूर्ती बनवावी लागणार, त्या मूर्तीमध्ये ते हृदय ठेवावं लागणार। त्यासाठी त्यांनी मूर्ती बनवायचं ठरवलं आणि देवांची मूर्ती बनवणारा विश्वकर्मा याला बोलवलं आणि मूर्ती बनवायला सांगितली। परंतु विश्वकर्माने अट्ट घातली की मी मूर्ती बनवणार, परंतु मी एकटा मूर्ती बनवणार, मी एका बंद खोलीमध्ये मूर्ती बनवणार, ही मूर्ती बनवूपर्यंत एकानेही आत खोलीचं दार उघडायचं नाही किंवा खोलीमध्ये यायचं नाही अशी अट्ट घातली। थोडे दिवस गेले, मूर्ती बनवताना जो आवाज यायचा तो आवाज थांबल्यावरती राणीने राजाला सांगितलं की तो आवाज थांबलेला आहे आणि तो विश्वकर्मा आहे, तो म्हातारा आहे, विना अन्न पाण्याचं काहीतरी होऊ शकतं, त्यामुळे तुम्ही दार उघडून बघा। मग राजाने लगबगीने जाऊन दार उघडून बघितलं असता तो विश्वकर्मा तिथून गायब झाला होता आणि त्या मूर्त्या अपूर्णच राहिल्या। म्हणजेच जे 3 मूर्त्या बनवायला सांगितले होते, पहिलं म्हणजे जगन्नाथ, श्रीकृष्णाचा अवतार जगन्नाथ, श्रीकृष्णांची मूर्ती ज्याचं नाव जगन्नाथ तिथे ठेवण्यात आलं। जगन्नाथांची दुसरी म्हणजे बलभद्र, त्यांचा मोठा भाऊ बलभद्र आणि त्यांची बहीण सुभद्रा, या तिघांच्याही मूर्त्या तिथे अपूर्ण होत्या। बलभद्र यांचे हात नव्हते, त्यानंतर श्रीकृष्ण म्हणजे जगन्नाथ यांचे सुद्धा हात नव्हते, तर सुभद्रा त्यांची बहीण होती, त्यांचे हात आणि पाय दोन्ही नव्हते। आणि आजही बघितलं तर या अपूर्णच मूर्त्यांचं पूजन हे आजही तिथे केलं जातं। शिवाय जे रथयात्रा आहे ती रथयात्रा सुद्धा अपूर्ण मूर्त्यांनीच केली जाते, म्हणजे अपूर्ण मूर्त्या त्या रथयात्रेमध्ये बसवूनच ही रथयात्रा केली जाते। तर ही आहे कथा जगन्नाथपुरीची, म्हणजे जगन्नाथ महाराजांची, म्हणजेच आपल्या श्रीकृष्णांची, ज्यांनी तिथे जाऊन जगन्नाथांचं रूप प्राप्त केलं आणि जगाचा नाथ म्हणून भक्तांना दर्शन देऊ लागले। त्यानंतर विठू माऊली आणि दरवर्षी आषाढ हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो आणि याच महिन्यामध्ये जे जगन्नाथ आहेत ते जगन्नाथांना 108 जे कळस आहेत 108 कळसांनी आंघोळ घातली जाते। त्यानंतर जगन्नाथ 15 दिवस म्हटलं जातं की आजारी पडतात आंघोळ इतक्या पाण्याने घातल्यामुळे, आणि आजारी पडल्यामुळे त्यांना 15 दिवस विश्रांतीगृहात ठेवलं जातं, म्हणजेच त्यांच्या बहीण आणि भावाला आणि त्यांना सुद्धा विश्रांतीगृहात ठेवलं जातं
आणि त्यानंतर मग ही यात्रा चालू होते. त्यांना आंघोळ घातली जाते, ती म्हणजे आषाढ पौर्णिमेला. आणि आषाढ पौर्णिमेला आंघोळ घातल्यानंतर त्यानंतर 15 दिवसांनी ही रथयात्रा ही चालू केली जाते. हे आहे रहस्य जगन्नाथांची यात्रा आषाढ महिन्यामध्ये का चालू केली जाते त्याचं. त्यानंतर विठू माऊली, तर विठू माऊलीची सुद्धा आषाढी वारी चालू आहे. सगळ्यात मोठी वारी मानली जाणारी आषाढी वारी, लाखो भाविक भक्त हरिनामाच्या गजरेत ज्ञानबा तुकारामांच्या गजरामध्ये विठू माऊलीच्या दर्शनासाठी पायी चालत चाललेले आहेत. तर विठू माऊली हे अगोदर कुठे होते किंवा अगोदर त्यांचा अवतार काय होता, तर विठू माऊलीचा अवतार अगोदरचा होता श्रीकृष्णच. आता जगन्नाथाचा अवतार सुद्धा श्रीकृष्णच होता आणि विठू माऊलीचा अवतार सुद्धा श्रीकृष्णच होता. द्वारकेमध्ये श्रीकृष्ण रूपामध्ये विठू माऊली आणि रुक्मिणी माता राहत होती. ते पती पत्नी होते. जेव्हा एकदा नारद मुनी गप्पा मारायला आले होते, गप्पा मारत असताना श्रीकृष्णाची प्रेमिका राधा हिचं वारंवार नाव घेतल्याने जी रुक्मिणी आहे तर रुक्मिणीला राग आला आणि तिने द्वारका सोडण्याचा निर्णय घेतला. द्वारका सोडून ती डायरेक्ट दिंडोरवनात गेली, म्हणजेच पंढरपुरात गेली आणि तिथे बसून ती तपश्चर्या करू लागली. हे जेव्हा श्रीकृष्णाला कळलं तेव्हा श्रीकृष्णाने सुद्धा द्वारका सोडून दिंडोरी वनात यायचा निर्णय घेतला. त्यांनी द्वारका त्वरित आपल्या गाई गोपाळांसह सोडली आणि पुन्हा दिंडोरी वनाकडे चालायला निघाले. दिंडोरी वनामध्ये आले असता त्यांनी रुक्मिणीला भेटण्याच्या अगोदर त्यांच्या परमभक्ताला भेटण्याचा निर्णय घेतला आणि ते परमभक्त आहेत ते म्हणजे पुंडलिक, ज्यांनी आईबापांची अपाट सेवा केली आणि विठू माऊलीला प्राप्त केलं असे पुंडलिकाला जेव्हा ती भेटायला गेले तेव्हा ते म्हणाले की पुंडलिका, मी तुला भेटायला आलो आहे, आपण भेटूयात. तेव्हा पुंडलिक म्हणाला की मी आई वडिलांची सेवा करत आहे, माझे आई वडील झोपले की आपण भेटू, असं पुंडलिक असं म्हणाला आणि थोड्या वेळाने त्याने श्रीकृष्णाकडे वीट फेकून दिली आणि सांगितलं तुम्ही याच्यावरती उभे राहा. आणि त्यावरती ते उभे राहिले आणि तेव्हा पुंडलिक म्हणाला की तुम्ही विठू योगी 28 या विठेवर उभा राहून भक्तांना दर्शन द्या. तेव्हापासून श्रीकृष्णाचं नाव विठ्ठल असं पडलं. आजही ते विठू माऊली म्हणून लाखो भक्तांना वर्षातल्या 4 वाऱ्या दर्शन देतात. म्हणजे वर्षातून 4 वेळा वारकरी तिथे जातात आणि विठू माऊलीचं दर्शन घेतात. विठेवर योगी 28 उभा असलेला हा विठुराया याची ही अद्भुत कथा आहे. आणि या महिन्यातली वारी, तशा विठ्ठलाच्या 4 वाऱ्या असतात परंतु या महिन्यातील वारी ही सर्वात मोठी वारी मानली जाते. या महिन्यातील वारीला बाहेरचे सुद्धा अगदी 4ही बाहेरचे म्हणजे अदर आपल्या भारताच्या बाहेरचे सुद्धा सर्व लोक आहेत ते विठू माऊलीच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे ही वारी सगळ्यात मोठी वारी ही मानली जाते. तर ही आहे विठू माऊलीची पौराणिक कथा. महत्त्वाचं म्हणजे या दोन्हीमध्ये असा काहीच डिफरन्स नाही की याच महिन्यामध्ये या दोन्हीही यात्रा का घेतात याचा. तर हा महिना भक्तांसाठी पहिल्यापासून पवित्र महिना मानला गेलेला आहे. त्यातल्या त्यात जगन्नाथांना या महिन्यामध्ये आषाढ पौर्णिमेला 108 कळसांनी आंघोळ घातली जाते. तोही श्रीकृष्णाचाच अवतार आहे आणि हाही श्रीकृष्णाचाच अवतार आहे. म्हणून या महिन्यात या विठू माऊली आणि जगाचा नाथ जगन्नाथपुरी यांच्या यात्रा आहे ते यात्रा घेतल्या जातात किंवा विठ्ठलाची पायी वारी ही विठ्ठलाच्या भेटीसाठी जात असते. तर ही आहे पौराणिक कथा किंवा हा इतिहास आहे विठू माऊली आणि जगन्नाथ यांचं यात्रा या महिन्यामध्ये का घेतल्या जातात. प्रत्येक भक्ताला, जगन्नाथ भक्ताला किंवा वारकरी भक्तांना ही कथा माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा. भेटूयात पुढच्या एका अशाच मोलाच्या माहिती समोर. तोपर्यंत रामकृष्ण हरी.